असेल इतकी मस्त त्यांची ऍक्टिंग आहे बोलताना मस्त. नाही झुकेगा साला जसं ऍक्शन असतं ना त्या हिरोचं तशी ऍक्शन मस्त रिॲक्शन. सुधाबाई मस्त वाटलं. आणि पुढचा दिवस सुद्धा तुम्ही गाजवाल. उद्याचा दिवस उद्या संडे आणि तुमचा फन डे पण असेल. आणि इथे नवीन सामना सुरू झाला शेवटचा सामना प्रेक्षक आपण पाहताय PPL पिसे प्रीमियर लीग अख्खा पिसे गाव खेळेगा. ही स्पर्धा पिसेगावची अनबान शान आणि सुधाने व्यक्त केलं की आपल्या गावाला एकत्रित करणारी स्पर्धा ठरली. पहिल्या दिवसामध्ये सर्वांचा अगदी सुंदर सहयोग मदत प्राप्त झाली. इथे मात्र विकेटसाठी मदतीला धावलेत. झेल घेण्यासाठी कैलास पाटीलने टिपला झेल आणि फलंदाज झाला फेल पप्पू बाद. आपण कॉमेंट्री बॉक्समधून एक जबरदस्त आवाज 20 वर्षापासूनचा आवाज आपण ऐकत आलोत तो आवाज लाभला आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला. ॲक्च्युली मला जास्त योगीचे कॉल येत असतात पण तुम्हाला सत्यवान भाऊनी सांगितलं की तुम्ही योगीला कॉल करा आणि त्यांचा 1 किंवा 2 दिवस घ्या. आणि योगीने वेळात वेळ काढून आजच्या ह्या दिवसामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केलं. तर योगी सर आम्ही आयोजकाच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतोय. आणि आजचा दिवस योगी सरांनी आपल्याला इथे सहकार्य करण्यासाठी दिला. योगीचा पुढचा टर्न असेल पण तो तत्पूर्वी आम्ही आयोजकाच्या वतीने योगी तुमचे आभार व्यक्त करतोय. कारण इथे आयोजकांना विचारलं शाल वगैरे नाहीये त्याच्यामुळे शब्द सुमनाने तुमचे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद योगेश पाटील सर. इथे विकेटचं पतन झालं आणि बघा मी सत्यवानचं नाव घेतलं आणि सत्यवान सुद्धा आलेले आहेत. हाजीर हो गए. भूमी किलेमान हा संघ बॅटिंग करतोय. टॉस जिंकला आणि ते पंढरीच्या बॅटमधून ही धाव येत असताना पाहतो आपण. क्रिकेटची पंढरी सकाळीच योगी सरांनी उल्लेख केला की पिसेगाव सुद्धा क्रिकेटची पंढरीच बनू पाहते आणि बनली सुद्धा. किती मस्त खेळ बघा. 113 खेळाडू फक्त अजून किती दडलेले आहेत ज्याचं नामांकन आलं नाही जे ऑप्शनमध्ये नसतील. 113 खेळाडू म्हणजे तुम्ही डिवाइड करा 12 किंवा 15 मध्ये किती संघ तयार होतील. आणि ते संघ अगदी एकमेकांना भारी पडत असताना ओ हो 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 काय क्रिकेट आहे बघा. काय झेल टिपलाय. सेलिब्रेशन बघा अगले वेळेला सेलिब्रेशन आहे जबरदस्त सेलिब्रेशन. अगदी झापूक झुपूक देवीदाचं सेलिब्रेशन 36. वा देवीदाची ही सुधाची पॉवर तुम्हाला मस्त मजा आली आणि कदाचित ही रील बनली जाईल. देवीदास व्हायरल झाले. सुधाबाईने स्वतःला व्हायरलच केलं. सुधाबाई हिरोच झाले आज आणि उद्या तर अजून ते मोठे हिरो बनतील. काय ते स्पीच काय ते ऍक्टिंग काय तो आवाज आता अगदी दरारा टेम्पो आणि शेवट जातो त्याचा डायलॉग मस्त कडक. वा या PPL स्पर्धेमध्ये फार मोठी भर घातली सुधा पाटील यांनी. धन्यवाद सुधाजी. सुधा भाऊ मस्त. नेहमीच अनेक वर्षांपासून ते प्रत्येकाला प्रेम देत असतात. सन्मान्य विजयदादा पाटील साहेबांच्या सोबतीला अनेक वर्ष ते कार्य करतात आणि प्रत्येकाने एकमेकाला सोबत देऊन ही स्पर्धा साकार केलेली आहे मित्रांनो. शॉट ऑफ लेन बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता. चेंडू काहीसा आत वळला आणि वेगाने विकेट कीपरकडे देवीदासकडे जाऊन विसावला. आणि वारंवार बघा तो झेल दाखवला जातोय. नाही हा चेंडू दाखवला मागचा. असं वाटलं की देवीदासचा झेल पुन्हा एकदा रिपीट केला जातो की काय. इथे एक षटकाची समाप्ती मित्रांनो. धावसंख्या 2 गडी बाद. भूमी किलोन संघाची 8 वरती थांबलेली आहे 2 गड्याच्या मोबदल्यात. हा बघा चेंडू रिलीज करताना काहीसा कटर वापरला गेला आणि स्वतःला खाली झोकून पडता पडता झेल टिपला. अगदी दोन्ही मनगाची ताकद दाखवतो इथे देवीदास. झापूक झुपक अगदी गुडघ्यावर हात गुडघ्याच्या खाली आणि एक वेगळी आगली वेगळी ऍक्शन जबरदस्त रिॲक्शन आणि थोडा स्टाईल इथे झेल टिपला आणि ते सेलिब्रेशन झालं होतं त्या विकेटचं. जणू काय देवीदासने फील केलं की मी विराट कोहलीची विकेट पकडली की काय. इतकी मस्त त्या ठिकाणी सेलिब्रेशनची स्टाईल बघितली आपण. खूप छान. येस लहानपणी जेव्हा आपण एखादा स्कूल फ्रेंड किंवा आपला आधी क्लासमेट असेल आपला गल्लीतला एखादा आपला सहकारी असेल त्याचा जर झेल घेतला ते आपण जो सेलिब्रेशन करायचो तसंच मस्त. यालाच म्हणतात आयुष्यामध्ये आपण कधी कधी लहान सुद्धा होऊन जगायचं असतं. हीच तर मजा मित्रांनो. म्हणतात ना की आपल्या सावलीपासून आपण शिकायचं असतं.
कधी लहान तर कधी मोठं होऊन जगायचं असतं. शेवटी आपण काय घेऊन जाणार आहोत, म्हणून जनसेवेचं आणि क्रीडा सेवेचं रोपटं नेहमी प्रेमाने जपायचं असतं, जगायचं असतं. मस्त इथे आपण जगतोय, हे क्रिकेट जगतोय. आणि बघा चंद्र इथे कॅप्चर केला गेलाय. दिवसासुद्धा चंद्र दाखवत असताना आमचे NB लाईव्ह, त्यांना सांगायची गरज नाही की कुठे कुठे काय आहे. आसमंतामध्ये किती चांदणे आहेत आणि चंद्र सुद्धा टिपला जातोय. थोड्या वेळापूर्वी विमान सुद्धा जात होता, योगीने उल्लेख केला. मला वाटलं की योगी पुढे बोले की काय, तो विमान कुठे क्रॅश तर होणार नाही ना. अजितदादाची मला आठवण आली स्वर्गीय. इथे बॅकफुटला गेला आणि पंचचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंटला तिथे फिल्डर तैनात आहे, कव्हर केली एक धाव आणि फिल्डिंग सुद्धा तिथे एक सुंदर झालेली आहे. आधुनिक युग आहे मित्रांनो, आपल्याला पुढच्या सेकंदाची गॅरंटी नाही राहिली. प्रवास कसा करायचा प्रश्न पण तो नाईलाज आहे. आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रवास केला पाहिजे. मग पावलांचा असेल, बाईकचा असेल, कारचा असेल किंवा विमानाचा असेल, काही प्रॉब्लेम होऊ शकतात, किंवा ट्रेनचा असेल. प्रत्येकामध्ये धोका आहे, धोका आहे आणि धोका आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणून तर म्हणतात ना की जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क होता है. आपण रिस्की जीवन जगत असतो. फार रिस्कने दाडलेलं जीवन आहे, दटलेलं जीवन आहे. म्हणून प्रत्येक दुःखातून सुख शोधा. आणि जसं सुधानी व्यक्त केलं की आपण गावाला एकत्र करण्यासाठी BPL जणू काय साकार केलेली आहे. आणि म्हणून एकमेकांच्या तुम्ही पार काय म्हणतात ती भांडणं ही बाजूला ठेवून एकत्र या आणि आपल्या गावाची ताकद जगाला दाखवून द्या. यालाच म्हटलं जातात युनिटी इज अ स्ट्रेंथ. एकतेमध्ये बल आहे मित्रांनो. गावाच्या पुढे राव काहीच करू शकत नाही. जर गाव स्ट्रॉंग असेल तर कुठलाही राव त्या गावाला एक केसभर सुद्धा धक्का लावू शकत नाही. आणि ही तुमची ताकद तुम्ही इथे दाखवून दिलेली आहे. आणि बघा हे मैदान आपण पाहतोय, विहंगम मैदान, या क्रीडा नगरीवरती हा जल्लोषपूर्ण क्रिकेटचा नजारा आपण पाहतोय. धावसंख्या 10, 2 गडी बाद. पॉज घेतला, रिलीज केला आणि तिथे ज्ञानदेव इथे गेले आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद, तिसरा क्रमांकाचा धक्का लागलोय. पंढरी बॅक टू द डगआउट. लॉब केला होता आणि पुन्हा एकदा अगदी पुढे जाऊन धावत पळत अगदी पडता पडता झेल टिपला. पंढरी यांनी ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं त्यांनी सुद्धा विकेटची प्राप्ती केली आणि त्यांनी आता झेल सुद्धा टिपला. म्हणजे एकमेकांना सहकार्य करणं हे गरजेचं असतं. आपलाच गोलंदाज बॉलिंग करतोय, आपण त्याला बॅकअप दिलं पाहिजे. आपले आयोजक इथे स्पर्धा ठेवतात, आपण त्यांना बॅकअप दिलं पाहिजे. आपला गाव स्पर्धा ठेवतो, आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि ते एकत्र येण्याची प्रचिती इथे आपण दाखवलेली आहे जगाला की पिसे गाव सुद्धा कमी नाही आहे क्रिकेटच्या ह्या सेवेच्या खातीर. 40+ बॅट्समन पाठवा. चालेल ओके चालेल म्हणाले, कारण मान्यता दिलेली आहे आमच्या सुप्रीम कोर्टातून. आमचे युवराज साहेबांनी सांगितलं की चालेल. 11 धावा, 3 गडी बाद. आणि बघा विमान कॅप्चर केलं जात आहे. मगाशीच आपला गोडे म्हणाल की नको रे बाबा विमानाचा प्रवास, त्याचा आवाज मी ऐकला थोडासा. घाबरला होता तो. नको सर, रेल्वे परवडलं म्हणाला, विमान नको. अजितदादाची आठवण येते आणि आपण त्यांना श्रद्धांजली वाहतोय. नक्कीच आज आपण श्रद्धांजली सुद्धा वाहिली स्वर्गीय निर्मलताई गोपीनाथ पाटील आणि गोपीनाथजी पाटील साहेबांना. आपल्यातून निघून गेले म्हणून माणसाचं गॅरंटी नाही मित्रांनो. आजचं आयुष्य आजच जगा. आताचा क्षण जो आपण टिपतोय तोच आपला आहे समजायचं. उद्याचा क्षण आपल्याला माहिती नाही आहे. उद्या काय होईल आपण असो नसो माहिती नाही. फुलाला सुद्धा माहिती नसतं, बागेतल्या फुलाला, की मी उद्या एखाद्या देवाच्या चरणी असेल की स्मशानभूमीमध्ये असेल. म्हणून त्या फुलाला सुद्धा तिथे आनंदाने डोहायला लागतो, पुढे फुलायला लागतं. त्याला सुद्धा माहिती आहे की उद्याचा माझा प्रवास कसा असेल. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल करत होता विकेट किपरच्या मागे. फेकी होईपर्यंत सिंगलची प्राप्ती. मोठे फटके येत नाहीत, वंचित ठेवले संपूर्णपणे. भूमिक 11 बॅटिंग स्वीकारली कॅप्टननी, परंतु त्यानुसार ते होत नाही बॅटिंग. जे कॅप्टनने उल्लेख केला आविष्कारने की आम्हाला चांगली बॅटिंग करू, टार्गेट मोठा सेट करायचं आहे आणि धावा आम्ही डिफेंड करू, परंतु तसं इथे आतापर्यंत पाहू शकत नाही. 2 षटकाची समाप्ती आणि पाहतोय भूमिक 11 संघाची धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13. येस DJ पम्या. सुनीलजी पाटील साहेबांचं आगमन. या सुनीलजी पाटील आणि सुनीलजी चिमुकली पण आली आहे. हे बेटा आपलं हार्दिक स्वागत. प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रेक्षक पाहता पहिला दिवस अगदी सुंदर पद्धतीने, उल्लेखनीय पद्धतीने
आनंदाने आपण इथे साकार केलेला आणि करत आहोत. उद्याचा ग्रँड फायनल डे असणार आहे. उद्या सर्वांनी मजा करायची आहे. ही जत्रा आपल्या पिसेगावची, ही यात्रा आहे क्रिकेटची, जी पिसेगावाने अधोरेखित केली आहे आणि इतिहासाच्या पानावरती ह्या स्पर्धेची नक्की नोंद केली आहे की आमचा एक गाव 8 संघ एकत्र आल्यानंतर आम्ही फार मोठी स्पर्धा साकार करू शकतो, याचा दाखला दिलाय क्रिकेटच्या जगताला. आणि हे प्रत्येक गावाने केलं पाहिजे एकत्र येण्यासाठी. जसं योगीने उल्लेख केला की क्रिकेट एक माध्यम आहे एकमेकांना एकत्र करण्यासाठी. एकमेकाचे आपल्या दुरावे आपण कमी करू शकतो. जे दुरावे निर्माण झालेले असतात, काही लोक लांब गेलेले असतात, जवळची लांब जातात, लांबची जवळ येतात, नातेगोते असतात, भाऊबंदकी असते, सर्वांना एकत्र करण्याचा एक चांगला खेळ हा क्रिकेटचा खेळ. म्हणून जगामध्ये पसंतीला उतरलेला खेळ आहे हा क्रिकेट. आणि पसंतीला असलेला हा गोलंदाज नरेश शेलार, खंदा गोलंदाज आहे, अष्टपैलू क्रिकेटर. इथे मात्र थोडीशी दमछाक झाली आहे. तिथे विकेट किपर देवीदासने थ्रो तर कलेक्ट केला, परंतु तिथे थोडासा उशीर झाला तर फेकीमध्ये. त्या कारणाने अगदी व्यवस्थित पद्धतीने 2 धावा इथे लुटल्या पंढरी ज्ञानेश्वर यांनी. भाऊ आणि ज्ञानेश्वर, भाऊ ऍक्च्युली बाद झाले. पंढरी आणि ज्ञानेश्वर आहेत इथे बरोबर. श्रीनोती बरोबर आहे. आणि धावसंख्या सांगा मला. बरोबर 15च आहे. 3 गडी बाद. हा पुढचा चेंडू नरेश शेलारचा. शॉर्ट ऑफ लाईन काहीशी आपटी दिली आणि वेग जबरदस्त भरारी घेतोय आणि चांगला अगदी फॉर्म मध्ये आहे नरेश शेलार. म्हणून तर ऑक्शन मध्ये सुद्धा फार मोठे त्याला प्राइस मिळाली. पुण्यात आपटी दिली आणि विथ बाउन्सर. वा, अखूट टप्प्याचा मारा करतोय, वेगावरती स्वार झालाय नरेश शेलार. आणि ते फलंदाज मात्र पूर्णपणे हतबल ठरलेले आहेत. धावा कशा होणार. करंट रन रेट इज 6.00 पर ओव्हर आणि प्रोजेक्टेड स्कोर विल बी 36. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचाने दिलेला आहे गोलंदाजाला, कारण बाउन्सर त्याने हाताळला होता नरेश शेलार यांनी. समोर फलंदाज पंढरी. यावेळेला पंढरीच्या बॅटची आतली कड आणि चेंडू कडेकडे जात असताना तिथे लेग स्लिपचा फिल्डर डाव्या बाजूला आले. 2 धाव घेण्याचा तिथे नाद केलाय. नाद फसला. 1 रन कंप्लीट आणि 1 रनआउट. फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का लागलाय पंढरीच्या. तो कैलास पाटील आणि ब्रिगेडने जय दुर्गा ब्लास्टर्स ज्या संघाने फिल्डिंग जशी मिळाली पूर्णपणे अभ्यासपूर्ण बॉलिंग आणि फिल्डिंग करून भूमी किलन संघाला इथे धावांपासून वंचित ठेवलंय. नवीन फलंदाज आलाय, एक तगडा खेळाडू मानव म्हात्रे, आयकॉन प्लेयर आहे. अनेक वेळा तो कॅप्टन्सी छान करतो. महत्वाचा कणा आहे या संघाचा. पिसेगावचा फार मातबर खेळाडू. त्याच्यावरती आता फार मोठी जबाबदारी असेल. सज्ज झालाय. यावेळेला काहीसा आडव्या पट्ट्याने हॉरिझॉन्टल बॅटच्या स्टाईलने तिथे चेंडूला ढकललं गेलं. मिड विकेटला कैलास पाटील स्वतः वेगाने आले कॅप्टन. आणि धावसंख्या 1 पुढे 17 वरती. 17. 4 गडी बाद. षटक क्रमांक 3 हाताळतो आणि शेवटचा चेंडू असेल नरेश शेलारचा. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये नरेश याने फक्त 4 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग करण्यामध्ये नेहमीच माहिर आहे गोलंदाज नरेश. वाह, क्या बात आहे. टर्न केलाय. वेगाने चेंडू गेला तिथे फील्डर तैनात होता. एका टप्प्याने कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा इथे मिळतील की नाही. नाही, मानवने थांबवलंय. ज्ञानेश्वर यांना थांबवलं गेलं. एका धावती समाधान मानलं आणि षटकाची समाप्ती केली. 5 धावा खर्च केला. मस्त बॉलिंग हाताळली नरेश शेलार याने. आणि पाहिले आपण हे फिल्डिंग बघा बिकी याच्या माध्यमातून. चेंडू अगदी शरीराला तो धडकला होता. उचली घेतली, कपाळाला आदळला सुद्धा. कपाळी केसरी गंध आणि त्या जखमेला न जुमानता लगेच दुसरी अटेम्प्ट मध्ये फिल्डिंग सुद्धा केली. याला म्हणतात आपलं क्रिकेटचं समर्पण. तर 3 षटकाची समाप्ती बरोबर 6.0च्या वेगाने प्रेक्षकांना धावसंख्या झाली आहे भूमी किलन संघाची. 4 गडी बाद 18. अजून 3 षटकामध्ये किती धावा होतील याचं गणित सुरू झालं असेल. संघ मालक सुद्धा नाराज आहेत काहीसे म्हणू शकतो आपण, कारण जी हवी तशी धावसंख्या अजूनपर्यंत उभारली नाहीये.
कारण बॅटिंगचा निर्णय घेतला संध्याकाळच्या सत्रामध्ये हे निर्णय आपल्याला अपेक्षित असतात, परंतु त्यानुसार बॅटिंग करणं सुद्धा गरजेचं असतं. 4 धक्के लागलेत, त्या धक्क्यातून अजून संघ सावरत नाही आणि हा मिरॅकल बॉलर आशिष आलाय. पहिल्या सामन्याचा तो मॅन ऑफ द मॅच बॉलिंगच्या जोरावरती त्यांनी 4 गडी बाद केले आणि तो विकेट टेकरच्या रेसमध्ये आहे. हायस्ट विकेट टेकर म्हणून आपल्या नावाची त्यांनी नोंद केली. तो आशिष चाणाक्ष बिरबळ पाया पडतोय बघा, चेंडूला सुद्धा पाया पडतोय तो. हे क्रिकेटचं प्रेम आहे. आणि जसं अनेक कॅप्टननी उल्लेख केला की ISPLच्या मुळे टेनिस क्रिकेटला आपल्या सुगीचे दिवस आलेले आहेत आणि ते नक्कीच खरंच आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला हपमपूलचा प्रयत्न बघितला आपण आणि बॅकवर्ड स्क्वेअरला तिथे फिल्डर तैनात आहे. हलक्या गतीने चेंडू गेला आणि सिंगल व ते समाधान मानलं ज्ञानेश्वरने आणि धावसंख्या 19 वर 4 गडी बाद. कारण रन रेट 6च्या पार जास्त जातच नाही. कधीपासून आपण पाहतो की जसं एखादा शेअर मार्केट जागेवरती कन्सॉलिडेट होत असतो, वर खाली झिगझॅग, नाही वर जात नाही खाली जात, तशा पद्धतीने पाहतो. धावसंख्या 19 वरती 4 गडी बाद. आशिषचा पहिला चेंडू सिंगल धाव प्राप्त झाली. मानव आहे समोर, मानवती फार मोठी जबाबदारी आहे कारण आता 17 चेंडूंमध्ये खतरनाक बॅटिंग करण्याची क्षमता त्याला ठेवावं लागेल आणि त्या क्षमतेने त्याला खेळावं लागणार आहे आपल्या संघासाठी. नाही, डाऊन द लेग, तिथे मानववरती फार मोठी अपील झाली आहे. अपील कसली होती, लेग बिफोरची की कॉट बिहाइंडची? कदाचित लेग बिफोरची असू शकते. हा चेंडू बघा पडला, टप्पा पडला आणि तिथे विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. जल्लोष अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी बघितला श्याम कराळे सरांनी आणि स्क्वेअर लेग पंच रॉकी सर. धावसंख्या 19. फुलटॉस आडव्या बॅटनी तडाखा दिलाय मानव म्हात्रेचा, आलाय षटकार स्क्वेअर लेगच्या भरून. आणि मानव पोचला 7 वरती, संघ पोचलाय 25 या धावसंख्येवर. 25, 4 गडी बाद. पुन्हा एकदा आशिष पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि रिलीज केलाय, बॅट मधून निघाला आणि या पट्ट्याने बॅटच्या पट्ट्यात घेऊन मानव म्हात्रे ठोकलाय. अजून एक षटकार. पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, अरे थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. मला जी मंजिल गाठायची आहे, मला जे टार्गेट गाठायचं आहे, मी जे ध्येय ठेवले माझ्या ध्यानामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या संघ मालकाला सांगितलंय, श्रीराम शेलार साहेबांना सांगितलंय, भाऊ शेलार साहेबांना सांगितलंय की मी तोपर्यंत मैदान सोडणार नाही जोपर्यंत ते लक्ष गाठणार नाहीये. कारण मला सेट करायचंय माझ्या संघाला 60च्या आसपास न्यायचंय. तो प्रयत्न नक्कीच सुरू केलाय. 13 वरती मानव, धावसंख्या 31 वरती 3.4 षटकं पडलेली आहेत आतापर्यंत. तसं पाहता अजून ह्या इनिंगचे 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 मध्ये 28 जरी मारला तरी सुद्धा 60चं लक्ष गाठू शकतो. या ठिकाणी मानव म्हात्रे अँड टीम, भूमिक 11 संघ, स्पॉन्सर फ्रॉम श्रीराम शेलार, भाऊ शेलार आणि विपक्ष संघ आपण पाहतोय जय दुर्गा ब्लास्टर्स, शनिदास पाटील साहेबांचा आणि कैलाजी पाटील साहेबांचा. दोन्ही पण संघांमध्ये 2-2 संघ मालक आहेत. तगडे संघ एकमेकांच्या विरुद्ध झुंज देत असताना 2 लागोपाठचे षटकार खेचले मानव म्हात्रेने आणि हीच ती वेळ होती संकटातून आपल्या संघाला बाहेर काढण्याची. ती क्षमता दाखवली या क्वालिटी क्रिकेटर मानव म्हात्रेने. पुन्हा एकदा सज्ज तयार झालाय, शफल झाला सरळ स्टेट डाऊन ग्राउंड. कैलास पाटीलच्या डोक्यावरून तिथे अजून येतोय लागोपाठचा फ्लॅट सिक्सर. मानव म्हात्रे ऑन फायर.
लागोपाचे 3 षटकार मारल्यामुळे समीरजी घोडे साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस इथे लागू झालेलं आहे मानव म्हात्रे यांना. मानव नॉट आउट 19 5 चेंडूंमध्ये धावसंख्या 37, 4 गडी बाद, 3.5 षटक, अजून 13 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. 3-13 वाजवले, त्रेधा तिरपीट केली आहे, खळबळ निर्माण केली आहे, खळबळजनक बॅटिंग करतोय हा ब्लास्टर मिस्टर मानव म्हात्रे. वा, खूप छान बॅटिंग. काही दिवसांपासून तो इंजर्ड आहे, परंतु तो पुन्हा एकदा समतोल पद्धतीने उतरलाय आणि काही सामन्यात तो आता गावासाठी सुद्धा खेळतोय, कॅप्टन्सी छान करतोय. इथं सुद्धा त्याने अचूक वेळ साधली आहे. त्याला माहिती आहे की अंधारामध्ये जो चमकतो खरा हिरा असतो. अरे उजेडात तर काचाचे तुकडे पण चमकतात, तो हिरा नसतो. माझ्या संघावरती अंधार पसरलं त्यातून मी संघाला बाहेर नेईन आणि मी चमकदार कामगिरी करून दाखवेन की मी या संघाचा हिरा आहे, मी हिरो आहे. हिरोगिरी दाखवतोय. अजून एक ब्लास्ट. वा, अगदी मुंगीला घेऊन आताशी चेंडू उडाला आकाशी. मानव म्हात्रेचा लागोपाठचा 4था षटकार. मानव वन्स अगेन ऑन फायर. अपने पंखों को खोली जमाना सिर्फ उडान देखता है आणि उडान भरी पारी ते निर्माण केली आहे. 4 षटकाची समाप्ती, 43 धावसंख्या आणि एकट्या मानवच्या 6 चेंडूमध्ये 25 धावा इथे उभ्या झालेल्या आहेत. संघाला समतोल स्थितीमध्ये आणलंय. जो फायटिंग स्कोर पाहिजे प्रतिषटक 10 तो निर्माण करण्याचा इथे धाडस दाखवला आणि त्या धाडसाला सलामी देत असताना आमचे प्रेक्षक बसलेले उभे राहिलेत. सगळ्यांच्या नजरा आता मानवच्या बॅटिंगवरती पाहतो आपण. खेळ काहीसा थांबलाय मित्रांनो आणि आपण त्या दरम्यान देवा डीजेला संधी. परंतु तत्पूर्वी सांगतो 4 गडी बाद, 4 षटकाची समाप्ती. मानव खेळतो 25 वरती, त्याला साथ देतोय ज्ञानेश्वर आणि संघाची धावसंख्या 10.75च्या वेगाने 43 वरती. 4 गडी बाद. पहिलं षटक नरेशने हाताळलं बघितलं आपण. ज्या षटकामध्ये त्याने जबरदस्त बॉलिंग केली होती आणि फक्त 5 धावा खर्च केल्या त्याच्यावरती आता हल्ला बॉल होणार का? ओ हो, मस्त टर्न केलाय. सिंगल तर 100% येणार, पण तू नाही. तिथे +3 झाल्या आणि चौकार आलाय ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. वा, म्हणतात ना की जगामध्ये असं काहीतरी करून दाखवा की आपली ओळख जगाने घेतली पाहिजे आणि आपली दखल इतरांनी जगाला दिली पाहिजे. ही दखल देतोय या ठिकाणी मानव आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर सांगतो की मानवने मारले, मी का थांबणार. मी पण संघ मालकाला मंत्रमुग्ध करणार, प्रेक्षकांना इथे मनोरंजन करून देणार आणि सिंगलची प्राप्ती केली आहे. अपेक्षा होती की पहिल्या चेंडूमध्ये स्ट्राईक रोटेट करे, पण नाही. ज्ञानेश्वरने सांगितलं की माझा स्वतः ते विश्वास आहे, मी मोठा फटका मारू शकतो. त्याने चौकाराला लगेच सिंगलची प्राप्ती केली आणि मानवला आणले स्ट्राईक एंडला. धावसंख्या 48. मानव 125. ज्ञानेश्वर खेळतो 8 वरती. सर्वांच्या नजरा उडून घेतल्यात मानव म्हात्रेने, कारण आता जी प्रेरणा निर्माण करायची ती निर्माण करून दिली, जे संजीवनी प्राप्त करून द्यायची ती संजीवनी प्राप्त करून दिली. या दोन्ही पण खेळाडूंनी आणि मानव सज्ज झालाय. यावेळेला काहीसा नो लुक शॉटचा प्रयत्न होता. चेंडू अगदी छाती जवळ आला होता, छाती ठोकपणे त्याला टर्न केला. आधी स्वतःला सुरक्षित करताच नाही ते मात्र फेकी खराब आणि जे 1 धाव होती त्या ठिकाणी दडपण टाकून या बॅटरने दबावामध्ये 2 धाव पूर्ण केल्या आणि मानवने पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. धावसंख्या 50. अर्धशतक कंप्लीट. वा, धावसंख्या होती कुठे आणि आली कुठे, कुठे नेऊन ठेवली धावसंख्या मानव म्हात्रे आणि ज्ञानेश्वर यांनी. मस्त बॅटिंग. आता प्रोजेक्टेड स्कोर वाढलाय 66च्या आसपास दाखवला जातोय. 4था चेंडू नरेशचा. मानवसाठी ड्राईव्ह केलाय. चेंडू ओव्हर पिच होता, तिथे मिड विकेटला फिल्डर आहे
आता मात्र 2 धावा घेण्याचा नाद केला जाणार नाहीये. ज्ञानेश्वर तयार होता परंतु इथे नकार दिलाय मानव म्हात्रेने. कारण मानवला माहिती आहे की माझी विकेट महत्वाची, तुझी विकेट सुद्धा महत्वाची आहे. आपण थांबूया, जास्त हराकिरी नको. 4 गडी बाद झाले, 4.4 षटक, धावसंख्या 51 भूमिक 11 संघाची. हो, इथे रूम बनवला, जागा बनवली आणि टर्न केला होता. बदलाली तर नव्हतं परंतु ऑन साईडला मस्त टर्न केला ज्ञानेश्वर यांनी. कारण नजर त्यांची अगदी तीक्ष्ण आहे, मिडल छान करतायत आणि मानवला स्ट्राईक देण्यासाठी त्यांनी पाहिजे तेवढे प्रयत्न नक्कीच केलेले आहेत. डॉट चेंडू अजिबात खेळले नाही आहेत. जसं विचार केला आपण तर मागच्या षटकामध्ये एकच डॉट आलेला परंतु हॉट 4 सिक्सर आल्यामुळे त्या डॉटला सर्वांनी विसरून टाकलेलं आहे. धावसंख्या 52, मानव 28, ज्ञानेश्वर 9, 4.5 षटक. नरेश शेलारचा हा शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. हो, खोदून काढणं भाग पाडलं. बॅट अँड पॅडच्या मध्ये स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार मानव. तिथे मात्र चेंडू सोडण्याची ती कला बघा, ही रणनीती आहे. हे कट कारस्थान नव्हे, ते गनिमी कावा इथे केला जातो. पण ते मानवला माहिती आहे. मानवला माहिती होतं की तिथे मुद्दामून चेंडू सोडला गेला. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी मित्रांनो पाहायच्या असतात आणि तुम्हाला आजमावायच्या सुद्धा असतात. 5 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण भूमिक 11ची 4 गडी बाद 53. आणि बघा मानवचे 4 सिक्सर. वाह, एनबी लाईव्ह, क्या बात आहे. हायलाइट्स मस्त, अगदी त्यांची मेहनत बघा. हे 4 सिक्सर, स्क्वेअर ऑफ द विकेट. हा पहिला सिक्सर, जबरदस्त टायमिंग. अश्रूचा पुढचा चेंडू आणि सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. काऊ कॉर्नरच्या वरून हा फार मोठा बिगी मारला मानवने. हा 2रा क्रमांकाचा षटकार. 3रा येणार का आलेला आहे. जागा बनली, शफल झाला, गोपरीसारखी बॅट फिरवली, हेलिकॉप्टर उडवला इथे 3रा. आणि प्रेक्षकांनी तिथे झेलचा प्रयत्न केला होता. आणि 4था षटकार सुद्धा आम्ही लावी प्रेक्षकांना दाखवत असताना मानव शफल होते, सरळ पुन्हा खेचून मारलाय, ठेचून उडवलाय दुर्गा की छाव में. जबरदस्त हे 4 षटकार मानवच्या बॅटमधून जो खेळतोय 29 वर. शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज अमय. अमय टू मानव, वेगाने बॅट रोल केली, जागा नव्हती तिथे फटक्याला जागा बनवून फटका क्रिएट करत होता, तितका वेळ नाही मिळाला मानवला. वेगाने बॅट तिथे फिरवली आणि चेंडू काहीसा आतमध्ये पडल्यानंतर स्विंग झाला होता. अमय सुद्धा चांगलं कार्य करतोय, जो आता लॉंग ऑफला होता आमच्याकडे वारंवार बघत होता की सर जास्त चांगली बॅटिंग करतोय मानव, असं आम्हाला तो सांगत होता. त्याच्या डोळ्यामध्ये मला तो संकल्प पाहायला मिळाला आणि त्याने आता हातात चेंडू घेतलाय थांबवण्यासाठी मानवला. मिस्टर 47, पण तो नाही 47च्या अगेन्स्ट इथे AK-47 सिक्सर मानव मात्रेच्या बॅट मधून. मैदान मध्ये क्या खुल के लड़ले, मैदान अभी खाली पड़ा है, दम है तो विकेट गिरा के दिखा, तेरे सामने क्रिकेट का खली खड़ा है. खलबली खली बाहुबली बॅटिंग करतोय मानव मात्रे. धावसंख्या 59 वरती अपेक्षा उंचावल्या मित्रांनो. 55-60ची अपेक्षा नव्हती पण तो अपेक्षा वाढवल्या मानव म्हात्रेने. आणि म्हात्रे ब्रँड आहे हे सांगितलंय. इथे झेल नाही तर इथे सिक्सर येतोय मानवचा. सिक्सर क्रमांक, छक्का, सिक्सर, 6वा सिक्सर मानवच्या बॅट मधून. इसलिए तो मैं कहना चाहता हूं दर्शकों की ये बली नहीं है, ये खली है, ये बाहुबली है. ऐसी कोई नहीं गली है जहां पे मानव की बैट नहीं चली है. जबरदस्त खलबली बॅटिंग करतोय मानव ऑन 41. 12 चेंडूंमध्ये धावसंख्या 65. 3 चेंडू शिल्लक आहेत मानव. यू कॅन कम्प्लीट युअर हाफ सेंचुरी ऑल्सो. मानव सज्ज झालाय. 4था चेंडूला सामोरं जातोय अमयचा गोलंदाज. राऊंड द विकेट, राऊंड ऍक्शन, पुन्हा एकदा रिॲक्शन, मस्त फटका. नरेश शेलार तिथे कव्हर करतोय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि झालाय. दबाव टाकलाय. हे तुमचं धाडस मित्रांनो, किती धाडशी बॅटिंग करतोय. म्हणून मी म्हणतो की तुम्ही टाळ्या का थांबवल्यात. माणूसाठी टाळ्या वाजवत राहा. पूर्णपणे गाजावाजा केलाय, तो हिरो बनलाय मित्रांनो. अंधार पसरला होता संघामध्ये, त्या अंधारातून संघाला बाहेर काढलाय. ही क्षमता मानव मात्रेने दाखवली आहे. जो खेळतो 43 वरती, धावसंख्या 67. सेकंड लास्ट टू गो. आलाय रे आला. मानवचा षटकार आला. मानव मात्रे नॉट आउट 49. वाव.
आतापर्यंत मानवने 7 षटकार, 7 सकम 42 तेच झाल्या, त्याच झाल्या. 14 मध्ये 49 धाबा. प्रणयने हाफ सेंचुरी केली, मग मी पण करणार. माझ्या एका सहकार्याने केले, मी सुद्धा त्याला सांगणार की प्रणय तुने निबंध लिहिला, मी कविता लिहिणार. इथे कविता फार लांब लचक लिहिली आहे. विनयने, माफ करा, विनय पाटीलने हाफ सेंचुरी मारली आहे. आता मात्र ही बाजी मारेल का मानव म्हात्रे हाफ सेंचुरी. पण तो संघ चांगल्या स्थितीमध्ये गेलाय. संघ मालक जाम खुश झाले. श्रीरामजी शेलार आणि भाऊ शेलार यांना सुद्धा इथे मानवने पूर्णपणे नजरेमध्ये कैद केले की आमच्या तगड्या मानवने आम्हाला फार मोठ्या संकटातून बाहेर काढले. आणि संकट मोचक भगवान हनुमंताचा दिवस आहे आणि संकट मोचक बनलाय मानव म्हात्रे. कम ऑन, यू आर ऑन 49. हो, इथे काय झालंय मानव. अरे यार, एक सिंगल काढायची ती राजा, पण तो नाही, त्यांनी संघाला प्राधान्य दिलं. मोठा फटका मारायचा नाद केला. त्या दरम्यान बॅट कट आहे की काय सांगा सर. बॅट कट असेल तर रन नाही, ऍक्च्युली बॅट कट होती पण रन नाही दिला तिथे. आणि काहीतरी पंच एकमेकांना सांगतायत. धावसंख्या स्थिर 43-73. आणि फलंदाज त्या साईडला बाद झालाय का जरा सांगा पंच आम्हाला. काही नाहीये. ओके. आणि डॉट बॉल, हरकत नाही, चला हरकत नाही. पण मानव 1 धावांपासून तिथे दूर राहिला. त्याने अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, संघाला प्राधान्य दिलं. यालाच म्हणतात मोठा खेळाडूचं लक्षण मित्रांनो, की मी सिंगलपेक्षा षटकार मारू शकतो आणि माझ्या संघाला अजून पुढे नेऊ शकतो. हे त्याचं स्वप्न होतं. त्याने ते स्वप्न उद्याचं शेड्यूल मी सांगू इच्छितो. उद्या वेळेच्या आधी पोचा प्रत्येकाने, लक्षात घ्या. जो जल्लोष आज झाला, मानव बॅट दाखवत जा, मानव बॅट दाखवत जा. क्या बात आहे, बहुत बढिया, जबरदस्त, फॅन्टॅस्टिक नॉक बाय यू. पहिला सामना उद्या रॅपिड पॅन्थर्स विरुद्ध विहाना 11. लक्षात घ्या, आपण 9:30ला इथे पोहोचा. माफ करा, 8:50चा सामना आहे, त्यामुळे 8:30ला पोहोचा. येस, 8:30ला पोहोचा. दुसरा सामना असेल जय दुर्गा ब्लास्टर्स विरुद्ध VS पॉवर स्ट्रायकर्स. तिसरा सामना होईल AP वॅरियर्स विरुद्ध रुद्रा 11 83-88. चौथा सामना होईल रेगिंग रॅम्स विरुद्ध भूमिक 11. पहिल्या ब्रेक मधले सामने असतील, पहिल्या हाफ मधले. आणि त्यानंतर आपण विनर ग्रुप ए, विनर ग्रुप बी असे सामने सुरू करू उद्याच्या दिवसामध्ये. परंतु काय मजा आली मानवने, वारंवार खेळी पाहू शकतो. आणि त्याचे सिक्सर 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 सिक्सर, त्या सिक्सरने समोरचे प्रतिस्पर्धीचे पाठीराखे झाले चक्कर, रफू चक्कर झाले म्हणू शकतो. आणि वारंवार बघा दाखवले जातात ते सिक्सर त्याचे. हो, काय गोपनीसारखी बॅट फिरवली आहे, गोफन फिरवली आहे. आणि प्रेक्षकांना किती आनंद मिळाला तिथे, मनमोहक आनंद दिलाय या मानव म्हात्रेने. NB लाईव्हचे ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा वाढले जात आहेत. हा चौथा सिक्सर बघा, वा. चहू बाजूला फटकेबाजी, ऑन साईडला चहू बाजूला फटकेबाजी. स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेटला आणि काऊ कॉर्नरला तडाखे बंद ही फटकेबाजी पाहिली आपण मानव म्हात्रेचे, ज्याने ब्लास्टिंग बॅटिंग करून 49 नॉट आउट धावा उभ्या केल्या आणि संघाला फार मोठ्या टार्गेटपर्यंत पोहोचवलं. मनाचं मोठं स्वप्न म्हणतात ना, की सपना हमेशा बडा देखो. अरे सपना हमेशा चांद का देखो, चांद नहीं मिला तो क्या, आसमान तो हात लग जाएगा. त्यांनी आसमानात इथे अगदी स्पर्श केलाय आणि आसमानामध्ये आपल्या संघाला घेऊन गेलाय मानव म्हात्रे. संघाची धावसंख्या इथे बरोबर 73 आणि 74 धावांचं लक्ष इथे सेट केलेलं आहे जिंकण्यासाठी. मित्रांनो, आजचा माझा टर्न संपला, परंतु हरकत नाही, मी पुन्हा उद्या येईन. डोंट वरी अबाउट दॅट. धन्यवाद आजच्यासाठी सर्वांचे आभार. आणि मी विशेषतः योगी पाटील सरांचा आभार व्यक्त करतोय की आजच्या दिवसामध्ये त्यांनी चांगली सोबत दिली आणि आम्ही एकमेकाच्या सोबतीला जेव्हा जेव्हा असतो तेव्हा आम्ही एन्जॉय पण करतो आणि तुम्ही आम्हाला सर्वांनी एन्जॉय करायला दिलं. आणि योगीचं मी पुन्हा आभार व्यक्त करतो की आपल्या एका कॉलने, ॲक्च्युली योगीचे मला जास्त कॉल येत असतात, पण तो मला सत्यवान भाऊ म्हणाले की योगीला ट्राय करा आणि योगीने एक दिवस देण्याचा नक्की ठरवलं. तर योगी, मी पुन्हा एकदा तुझे आभार व्यक्त करतोय. आणि आपण या आता ह्या इनिंगमध्ये आपलं रंग भरा आपल्या जबरदस्त आवाजाने. वेलकम योगी सर, धन्यवाद.
या दुसऱ्या बाजूला आपण जयदुर्गा ब्लास्टर संघाचा विचार केला तर पहिल्या सामना तरी मात्र जिंकलाय. म्हणजे इथे मनोज भिवूरसाठी सुद्धा मात्र आपण विचार केला तर मात्र या क्रीडांगणासाठी चांगलं योगदान त्यांचे मात्र आपण नेहमीच पाहत असतो. पूर्णपणे या मैदानाची देखरेषा ते मात्र करत असतात आणि इथे मात्र लेदरचे स्पर्धा सुद्धा मात्र आपण पाहत असतो, मॅचेस पाहत असतो. पहिलाच बॉल फक्त आम्ही चेपीला मिडॉपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, परंतु त्या ठिकाणी चेंडूवरती संत गतीने पोचले आणि त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी. आता मात्र बाद आहे की नाही टीव्ही पंचांकडे आता निर्णय सोपवलाय पंच धर्मेंद्र वर्मा सरांनी. जल्लोष जल्लोष पाहायला मिळतोय. आता मात्र इथे चेक करावं लागेल की नांदेडची बॅट ग्राउंडेड झालेली आहे की नाही. हे आता मात्र दृश्य ऑन स्क्रीनवरती एक्झॅक्टली आपण MB लाईव्हच्या वतीने पाहणार आहोत. इट्स नॉट आउट. दोन धाबा कंप्लीट आणि पहिल्या चेंडूवरती कैलास पाटीलला मात्र आपल्या डावाला सुरुवात केली. चला पहा आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ॲक्टिवा व्हाईट ॲक्टिवा आपण लाईट ऑफ करा. येस जबरदस्त मात्र ते फेकी होते आणि खऱ्या अर्थानं योग्य वेळेवरती सत्यवान एसट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु त्याच्या आधी मात्र नांदेडने बॅट ग्राउंडेड केली आणि इकडे मात्र खेचून मारलाय कैलास पाटीलला. चेंडू चाललाय वन बाउन्स मिड विकेटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. करून दिली होती. 26 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या आणि आता मात्र डान्सिंग ट्रॅक शॉट काय फटका केला वाडिश. लॉंग ऑनच्या पलीकडे जाणारा हा दुसरा बॅक टू बॅक चौकार. परत या स्पर्धेमध्ये 65 चौकार लागले गेले आणि षटकाराची सुद्धा मात्र संख्या आपण जर पाहिली तर 50च्या पुढे आपण पाहत आहोत. त्याप्रमाणे खेळ आज राहिलाय. पुन्हा लो पुन्हा चेंडू टर्न केला विकेटला, पुन्हा क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली होती. दुहेरीचा प्रयत्न ज्ञानदेव करतोय, परंतु त्याला मात्र त्या ठिकाणी कैलासनं थांबवलंय. कारण जी सुरुवात मात्र हवी होती जयदुर्गा ब्लास्टर संघाची सुरुवात मात्र या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि तब्बल पाहू शकेल फलक्यावरती 11 धावा लागत असताना नेक्स्ट बॉल. ओहो यारकरचा प्रयत्न लाऊड अपील आपण तिथे सातत्याने मात्र ज्ञानदेव आपण जर पाहिलं तर संकटामध्ये सापडत होता आणि फलंदाज मात्र तिकडे पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झाला. पहिला धक्का लागला या ठिकाणी टीम जयदुर्गा ब्लास्टर संघाला. 0वरती इथे मात्र ज्ञानदेव माघारी परतोय. 1 धाबेचे त्याने आपल्या संघाला योगदान मात्र दिलं नाहीये. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. सर लेग बिफोर पण पार्टनर बाद आहे. येस चला म्हणजे ही विकेट आता मात्र गोलंदाज सत्यवान शिलारच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन फलंदाज श्रीनिवास पाटील संघाचे पुरस्कर्ते आता मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोघे बंधुराज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. एका बाजूला कैलास पाटील तर दुसऱ्या बाजूला श्रीनिवास पाटील आणि तर मात्र ही बंधूंची जोडी आहे. किती धाबा इथे मात्र आपल्या संघासाठी जोडून देतील याकडे सर्वांच्या आता नजरा पाहायला मिळतात. 11 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. ओहो इथे चांगला चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती श्रीनिवास पाटीलला मात्र सत्यवान शिलारनं मात्र या ठिकाणी बीट केला आणि एक सक्सेसफुल षटकाची समाप्ती मात्र इथे पाहायला मिळाली.
11 धाबा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स मात्र त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिले. आणि जर मात्र येणाऱ्या 30 बॉलमध्ये इथे विजयासाठी आपण जर विचार केला तर 63 धाबांची अजूनही आवश्यकता. आज योग्य वेळेवरती आपण शेड्यूलला सुरुवात केली आणि प्रत्येक संघाने मात्र वेळेच्या संदर्भात सर्वांनी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे पाहतो की 6 ओव्हरच्या तब्बल 8 मॅचेस आपण आज कव्हर केल्या. आणि उद्या एक्झॅक्टली तब्बल 7 मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. लीग फॉर्मॅटमधील पाहिल्या तर तब्बल 4 मॅचेस आता मात्र पेंडिंग आहेत. त्यामध्ये 2 सेमीफायनलच्या मॅचेस पाहू आणि त्याच्यानंतर मेगा फायनल. पण एकूण 15 मॅचेस आपल्याला या लीग फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळणार आहेत. चांगला शेड्यूल सध्या आपण पाहत आहोत. आणि आय थिंक मध्यंतर 15 ते 20 मिनिटाचा ब्रेकसुद्धा मात्र उद्या दिला जाणार आहे. उद्या खऱ्या अर्थानं मात्र आपल्याला पाहायला मिळेल की या स्पर्धेवरती कोणता संघ नाव कोरेल आणि कोणता संघ उपविजेता राहणार. आणि आविष्कारचे फॅन फॉलोइंग बा किती संख्येने आहे आणि काय ती त्याची स्माईल आहे. असं वाटतं की त्याच्या प्रेमात पडावं आज. लाजलाय. दुसरा षटक आणि गोलंदाज सुरुवात करतो षटकाला या ठिकाणी ज्ञानेश्वर. इथे हुक करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये फरफिटली आला नाहीये आणि त्यामुळे पाहतो की सिंगल धाव तिकडे कैलास पाटीलच्या बॅटमधून निघाली. 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. वा, विराट कोहली आणि रोहित शर्मा आल्यानंतर सुद्धा एवढा जल्लोष होतो तेवढा जल्लोष आविष्कार पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय. ही खऱ्या अर्थानं आविष्काराने कमवलेली खरी संपत्ती आहे. डॉट बॉल इथे मात्र चेंडूची सांगता बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र केला आणि या दोन्ही निर्धाव चेंडू खेळत असताना फलंदाज शनिदास पाटील. तापाचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. क्लीन बोल्ड एस्टाच्या रोखाने चेंडूची हाताळली आणि ज्ञानेश्वरच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता. दुसरा धक्का लागला टीम जयदुर्गा ब्लास्टर संघाला. त्यांना मात्र त्यांनी अगदी हाय फाय केलाय. परंतु आता मात्र इथे बॅटिंग कशा रीतीने मात्र होणार याकडे सर्वांच्या नजरा पाहायला मिळत आहेत. चांगला प्रेम पिसेकरांनी या स्पर्धेमध्ये आज दिलेला आहे. सर्वांचा मनापासून आभार. गोलंदाज पुन्हा एकदा बागपूरला जाऊन मात्र पंच करण्याचा प्रयत्न गॅप शोधलाय आणि चेंडू मात्र वेगाने चाललाय. रेस सुरू आहे आणि आविष्कार पाटीलला मात्र जाऊन चेंडूला थांबवलंय. किंवा आपल्या संघासाठी 2 धाबा तिथे वाचवले आणि इथे मात्र प्रत्येक धाव हे फार महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. आणि त्या धाबांचा मात्र इथे बचाव आविष्कार पाटीलच्या वतीने पाहायला मिळतोय. आणि बिचारा आविष्कार बोलत असेल की कुठला एंड मी स्वीकारलाय. ज्ञानेश्वरने आतापर्यंत लिगली 5 बॉल हाताले 4 धाबा त्यांनी फक्त खर्च केल्या. आणि इकडे मात्र कडक शॉट कैलास पाटीलचा वार आणि चेंडू चाललाय स्क्वेअरच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी षटकार. जबरदस्त शॉट सिलेक्शन. कमी गतीने टाकलेला चेंडू आजच्या रडार मध्ये ऑन साइडला पुल केलाय. जबरदस्त अप्रतिम फटका. आणि कैलास पाटील आज खऱ्या अर्थानं मात्र 10 का दम दाखवत असताना कमॉन डीजे
धाबा 21ला 2 सध्या आपण पाहत आहोत त्या ठिकाणी ही परिस्थिती आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता विजयासाठी आपण जर इथे विचार केला तर अजूनही 53 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि पहा या ठिकाणी सचिन शेलार चांगल्या प्रमाणात मात्र त्या ठिकाणी कानमंत्र देण्याचा प्रयत्न करत आहेत कैलास पाटील. आणि कैलास पाटील सध्या आपण जर पाहिलं तर 7 बॉलमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. सचिनच्या बॅटमधून पाहिली आपण 1 धाव. पुन्हा मात्र पाहू शकला आता पंढरी आलाय अगदी डेंजर झोनकडे आणि त्याचा सुद्धा मात्र चांगला स्वागत इकडे केला जातं प्रेक्षकांच्या माध्यमातून. परंतु एके बाजूला पाहिलं तर मानव मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली. ज्या मानवनं 49 धाबांची तुपाणी केली साकारे पहिल्या डावामध्ये. आणि त्या मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र आपल्या संघाला तो सावरणार. इज आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये तो सध्या आपण पाहतोय खेळतोय भूमी 11 संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल बॉलर पाच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वाट फिल्डिंग वा. पहिला तर पूर्णपणे अनफिट नाहीये परंतु त्याने सांगितलं कपडे जरी घाण झाले तरी घरी सर्फ एक्सेल पावडर आहे. हे दृश्य पाहू शकाल. आय थिंक फलंदाज हिट विकेट झाला या ठिकाणी. हिट विकेट प्रॉपरली झालाय की असं नाही की तो जाणून बुजून बाद झाला. इकडे मात्र पहा फटका खेळत असताना जी त्याची बॅट जी आहे ते मात्र स्टंपवरती धडकलेली आहे. परंतु इथे स्टॉप चांगल्या प्रमाणात पाहिलं मानवच्या वतीनं. आणि फलंदाज सचिन शेलार मात्र त्या ठिकाणी बाद झाले. कदाचित कैलास पाटील सुद्धा मात्र हात त्याला कानमंत्र दिला असावा की तुला जर इथे मोठा फटका खेळण्याची जर संधी मिळाली नाही तर मात्र आपल्याला मात्र एक विकेट टाकायची आहे. कारण येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर नरेश शेलारचं येणं बाकी आणि तोच बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल मानव सामना करतोय नरेश. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. चेंडू चालला अगदी पॉईंटला. शतरशिक वेगाने येत आहेत. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी कैलास पाटीलला मात्र नरेशला थांबवलंय. कारण जर सामन्याचं जर चित्र इथे बदलायचं असेल तर मात्र नरेशला जास्त वेळ खेळपट्टीवरती काढावं लागेल. कारण ती क्षमता त्याच्याकडे आहे की तो मात्र या सामन्याला कलाटी देऊ शकतोय. परंतु एका बाजूला कैलास पाटील सुद्धा कौतुक करावं लागेल. त्याने मात्र एका हाती इथे लढण्याचा त्याने निर्णय घेतला आणि आतापर्यंत चांगला खेळ त्याचा मात्र इथे राहिलाय. 20 धावसंख्येवरती तो खेळतोय. हो आणि मात्र मंकड विकेटचा प्रयत्न. ओ माय गॉड फसलाय हा मात्र प्रयत्न फसलाय. आणि त्यामुळे पाहतो की मानवच्या चेहऱ्यावरती साफ नाराजगी आपल्या पाहायला मिळाली. जर इथे विकेट जर नरेश शेलार इथे मात्र जर प्राप्त केली असती तर मात्र लगभग जयदुर्गा ब्लास्टर संघ मात्र अडचणीमध्ये सापडू शकला असता. प्रयत्न चांगले करतायत आणि त्यामुळे म्हणतो की क्रिकेटचा खेळ फक्त ताकदीचा नाही तर युक्तीचा आहे. तुम्ही युक्तीचा वापर चांगल्या प्रमाणे केला तर मात्र किती मोठ्या संघाला तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये पराभूत करू शकता. आणि तो प्रयत्न इथे मात्र भूमी 11 संघाच्या वतीने केला जातोय. सिंगल धाबा जर इथे येत राहिला तर थोडाफार मात्र कुठेतरी भूमी 11 संघाचा जो खेमा आहे तो मात्र थोडासा रिलॅक्स मूडमध्ये पार मिळेल. परंतु समोर नरेश शेलार सारखा एक ताकदवान खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या बॅटमधून फुल टॉस वरती आलाय. कडक शॉट मिड विकेटच्या पलीकडे जाणारा हा सिक्सर. बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मात्र या ठिकाणी भीमरसाठी टीव्ही पंचाची मदत घेतलेली आहे. फुलटॉस वरती इथे स्ट्रोक तर चांगला सजवला नरेश शेलारनं. षटकारानं मात्र त्या ठिकाणी चेंडूची मात्र समाप्ती केली. परंतु इथे टीव्ही पंच आता मात्र चेक करतील. तत्पूर्वी तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. भूमी 11 संघ जो काय निर्णय येईल तो निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. परंतु फिल्डिंग आपण सेट करा कारण वेळ आपल्याकडे नाही आहे. कारण सूर्य देतो सुद्धा मात्र आपल्या घरच्या दिशेने वाटचाल करतोय आणि कुठल्या संघावरती कुठल्या प्रकारचा बॅट लाईटचा अन्याय होणार नाही याची आपण नोंद घ्या. आणि टीव्ही पंचाचा निर्णय आला. इट इज बीमर नो बॉल. 1+6 7 धाबा इथे मात्र जोडल्या जाणार आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. रेव्यू सक्सेसफुल ठरलाय जयदुर्गा ब्लास्टर संघाचा. आणि फ्रीड बॉलवरती एकही धाव नरेशला मात्र जोडता आली नाहीये. जबरदस्त मात्र इथे वापसी मानव मात्रेच्या वतीने आपण
अजूनही मात्र इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु अगदी कव्हरला मात्र थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. त्यामुळे मात्र पाहू शकाल एक धाव मात्र फलंदाजाने मात्र कंप्लीट केली गेली. 19 बॉल शिल्लक आणि 19 बॉलमध्ये आता विजयासाठी 43 धावांची अजूनही मात्र आवश्यकता आहे. सामना अगदी जर पाहिला तर या ठिकाणी डोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, परंतु जब तक नरेश शेलार जोपर्यंत खेळपट्टीमध्ये राहणार तोपर्यंत खतरो की घंटी बजती रहेगी. परंतु वातावरण आता मात्र पूर्णपणे चेंजेस झालाय. अशा वातावरणामध्ये पाहिलं तर या ठिकाणी मोठे फटके खेळणं फार कठीण कार्य असतं, परंतु आज स्वतःच्या मैदानावरती सर्व खेळाडू खेळतात आणि पूर्णपणे या खेळपट्टीचा अंदाज सर्वांना आहे. पूर्णपणे या मैदानाची सूत्र त्यांना मात्र माहिती आहेत. या मैदानाच्या चोर वाटा काय आहेत त्या सुद्धा सर्वांना माहिती आहेत आणि त्या अनुषंगाने 3 ओव्हरचा खेळ जरी ते पाहिला तर मात्र 31 धावा इथे जोडल्या गेल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी ते मात्र गमावले आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. नरेश खेळतोय 8 धावसंख्येवरती, कैलास खेळतोय 21 धावसंख्येवरती, परंतु इथून तुम्हाला स्ट्राईक रेट मात्र दोघांना वाढवावं लागेल, कारण 18 बॉल आणि 43ची इथं मात्र इथे गरज आहे. जवळपास पाहिल्या तर 14च्या वर आता मात्र धावगती तुम्हाला इथे राखावी लागेल आणि तो प्रयत्न मात्र इथून फलंदाज करणार का गोलंदाज आविष्कार पाटील, ज्याने अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये फलंदाजांवरती बहिष्कार टाकण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. काय त्या आविष्कारची हेअरस्टाईल, काय तो त्याचा स्माईल, काय तो त्याचा जर्सी क्रमांक आणि काय तो निकनेम, सगळं एकदम ओके ओके. EVI पहिलाच बॉल होबत केलाय. नरेश शेलारची विकेट धोक्यात. मिडविकेटचा फिल्डर सत्या शेलार आणि त्याने आता मात्र आपल्या संघाला सत्तेत आणलं असं मला हरकत नाहीये. विकेटचा पतन, फलंदाज बाद. मात्र इथे या झेल प्राप्त केला आणि पहा सत्या शिलाने मात्र सेलिब्रेशन कशा मूडमध्ये केलाय. आणि ज्यावेळी आपण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये पाहतो की या दोन्ही खेळाडू एकाच संघामधून खेळत आहेत, परंतु इथे मात्र पहा अगदी वाघाप्रमाणे नजर नाही. अशा गोष्टी घडणं गरजेचे असतात थोडंसं. परंतु इथे फटका लाजवाब, वॉटर स्ट्रोक, स्टेट डाऊन द ग्राउंड आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. कुठे कुठे जायचं हनुमूनला. साईल जागा निवडून ठेवा बाबा. षटकार आला आणि या षटकाराच्या साह्यानं 37 धावा इथे मात्र जोडल्या गेला. पिच थोडंसं आपण पुढे पुढे थोडंसं एन्जॉयमेंट करा. आविष्कार पुन्हा फुल टॉस. इथे आता मात्र अमय पाटीलची विकेट धोक्यात आहे, परंतु तिकडे मिसफिल्डिंग आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा हा दुसरा सिक्सर. चेक करतोय षटकार आहे की चौकार आहे. 6 आहे. पडद्याच्या पाठीमागे चेंडू लँडिंग झालाय. म्हणजे आता मात्र साहिल पाटीलचे हृदयाचे ठोके आता वाढलेले आहेत, कारण 2 मध्ये 2 आलेले आहेत आणि जर इथे एक आला तर मात्र 200 रुपयाचं पारितोषिक अमय पाटीलला मात्र आपण इथे देणार आहोत.
आणि सकाळी सुद्धा पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये तब्बल 4 मारले होते अमय पाटीलनं. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 आणि पूर्ण इनिंगचा आपण जर विचार केला तर 4 सिक्सर त्याच्या बॅट पुढून आले होते. जबरदस्त केला आणि सुधाबाई चला सामना सुरू करायचा आहे. प्लीज विनंती करतो भूमिक 11 संघाला वेळ आपल्याकडे नाहीये. स्क्वेअर अँगलला तुम्ही पाहू शकाल आणि हे स्टाईल पा सुधाबाईची ऑन स्क्रीनवरती सनग्लास ब्रँडेड आहे आणि व्यक्ती सुद्धा मात्र ब्रँडेड आहे पिसेकरांची. आणि काय तो खेळ राहिला एकदम ओके. आणि आविष्कारने जर विकेट इथे प्राप्त केली अमयची तर त्यांना सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु इथे फलंदाज बीट एसटी रक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या पलीकडे पंचांचा नो बॉलचा इशारा 5 धावा इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. आणि आता मात्र या 5 धाब्याने संघाची धावसंख्या 48 धाबा फलक्यावरती. येणारे 15 बॉल अजूनही 27 शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 ची गरज आहे. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 26 ची गरज. आणि पुढील चेंडू आहे फिरीट आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत सुधाबाई. हॅलो चेक. काय बॉलिंग चालू आहे, काय बॅटिंग चालू आहे, एक नंबर. चला अमय पाटीलसाठी 3 सिक्सर मारले तर विकास शेलार यांच्याकडून विलास शेलार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. चला सायंकाळचे सत्र आहे म्हणजे थोडंफार इथे अमयला सुद्धा मात्र त्याचा फायदा होणार आहे. ओ क्या 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 बल्लेबाजी अमय पाटिल ने लगाया और षटकार अंदर. आणि या षटकाराच्या साईडने 54 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चला आणि त्या ती 5ची नोट साईल सुधाबाई यांच्या अकाउंटमध्ये पोहोचलेली आहे. पुन्हा मात्र लेग स्टंपला मात्र सोडून जाणार चेंडू आणि पाहू शकले ते पंचाचा वाईटचा इशारा. चौदा चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 19 धाब्यांची गरज. किती बॉल? 14 बॉल आणि 19 धावाची. थांब आता बॉल टाकते. थांबला. हे काय झालं याला? बॉल टाकायला काय झाला? काहीतरी मिस्टेक आहे का याला? काहीतरी सांगला अंपरनी सांगला का नाही ना? ओके अंपर सॉरी. चांगला फटका आणि इथे मात्र पाहू शकला या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये झेपावलाय आणि मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली. आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 56 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आविष्कार राऊंड द विकेट आला इथे सुद्धा मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. आणि मात्र पाहिलं तर सामना आता मात्र या ठिकाणी जयदुर्गा ब्लास्टर्स संघाच्या बाजूने मात्र झुकत असताना. आणि आता मात्र या ठिकाणी अंपायर्स कॉल आहे का सर? यस पंचांनी मात्र इथे कॉल केला बीमर चेक करण्यासाठी. रॉकी सर या आपण कंट्रोल रूम मध्ये या. रॉकी सर चला चेक करा आपण कारण आपल्याकडे वेळ आता जास्त शिल्लक नाहीये. कारण अंदर होण्याची दाट शक्यता आहे आणि कुठल्या संघावरती अन्याय कुठल्या प्रकारचा होणार नाही. त्यामुळे आपण लवकरात लवकर चेक करा. फिल्डिंग लावून घ्या भूमिक 11 आपण एकत्र येऊ नका. इट्स फेअर बॉल. फुल टॉस होता कारण कैलास पाटील अगदी कॉपिंग क्रीजच्या पुढे येऊन खेळत होता आणि त्यामुळे एक योग्य निर्णय पंच रॉकी सरांचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आता मात्र चेंडू शिल्लक असतील आता मात्र या डावातील 12 आणि विजयासाठी 17 धाब्यांची गरज. 57 धाबा फलक्यावरती पाहायला मिळतात 4 गड्याच्या मोबदल्यात. अमय काय खेळतो या ठिकाणी जबरदस्त 5 चेंडू मध्ये 23 धाबा त्याच्या बॅटमधून. आणि कैलास पाटीलला मात्र सुरुवात चांगल्या प्रमाणात करून दिली आणि तो आता अमयला चांगली साथ देतोय. 10 बॉलमध्ये 22 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पुढचा षटक पाहू शकला या ठिकाणी
मानव मात्रे. बारा गेंदेवर 12 गेंदों में 17 रन की जरूरत आणि गोलंदाज मानव म्हात्रे आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. ओ बेगमान चेंडू होता अगदी केपीला मात्र ब्रश होणारा चेंडू पाला बोलतोय. बॉडीला अगदी चेंडू मात्र जोराने ब्रश झाला आणि तिकडे मात्र सिंगल धाव कंप्लीट केली गेली. मॅचच्या स्वरूपात हॅलो. ही धाव आपण पाहतोय. नाही सुधाबाई यांच्या दोन्ही मॅचेस जिंकले त्याच्यामुळे तो आनंद व्यक्त करत आहेत. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 16 धाब्यांची गरज. कडक शॉट. वाह वाह काय फटका केलाय अमय पाटील आणि पाटीलगिरी राखत असताना म्हात्रेच्या विरोधात ठोकलाय षटकार. या जेलचे आई वाह काय आवाज आहे सुधाबाई यांचा. आणि इथे मात्र बॉल टर्न इक्वेशन 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 10 धाब्यांची गरज असताना मात्र इथे या फुलर लेन फ्लाईट देण्याचा प्रयत्न मात्र करतोय आणि तिकडे मात्र आलाय डॉट बॉल. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. परंतु जबरदस्त मात्र अमय पाटील आणि कैलासमध्ये मात्र चांगली पार्टनरशिप सध्या आपल्याला पाहायला मिळते. लक्ष पाहिलं तर 74 धाबांचा आणि आतापर्यंत 64 धाबा फलकावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी पूर्ण करणार का हो ती विकेट येणार का. परंतु कव्हरच्या डोक्यावर चेंडू चालला वेगानं डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दोनचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा तिकडे मात्र पूर्ण झालेल्या आहेत. परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा. एकच धाव इथे मात्र जोडली जाईल. एक आणलं पाणी भरला बांधण भरला पाणी मिरगांचा पडला श्रीकृष्णाच्या बॉलिंग टाका. चला चेंडूला मात्र इथे हाताळण्यासाठी मानव आपण सज्ज राहा. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. फटका हवेत पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु सेफ लँडिंग चेंडूचा लागते ऑन साईडला. छत्रशेखर वेगानं सत्या पुन्हा चेंडूवरती झेपावते तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. सुद्धा आजचा दिवस कसा राहिला तुझ्यासाठी खास करून. माझ्यासाठी तर खूप दिवस उत्कृष्ट काय बोलतात त्यासाठी चांगला राहिला. तर मला एक गाणी बोलत आहे. पाणी भरला बांधण भरला पाणी मिरगांचा ए बॉलिंग चालू ठेवा. एक चेंडू उद्यानंतर आपण गाडी सुरू करा. 7 बॉल 8ची गरज. हो इथे मात्र चांगला चेंडू आलाय. ओव्हर समाप्त. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 8ची गरज. चला या. पाणी भरला बांधण भरला पाणी मिरगांचा पडला लगे बाईच्या आवाजात पाणी मिरगांचा पडला श्रीकृष्णाच्या दौल्या गायाबाई मोया बैसल्या पाणी पिती शांत कवती ना हंपरवर म्याला आशीर्वाद देती हंपरवर म्याला आशीर्वाद. खऱ्या अर्थानं जी आपली आगरी कुलांची आवनी ताई आहे तिला सुद्धा मात्र या ठिकाणी फेल केलाय सुधाबाईनं. प्लीज आता मात्र 2 मिनिटं शांत बसा आपण कॉम्बॉक्स मध्ये. चला आपण कंटिन्यू सामन्याकडे आता लक्ष केंद्रित करतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आता 8 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 8ची गरज. आणि गोलंदाज आता मात्र पाहू शकेल या ठिकाणी मिस्टर ईशान आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. राऊंड द विकेट मारा करतोय आणि पहिल्याच बॉल इकडे मात्र पाहू शकाल टर्न गेलाय अगदी ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर एक क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगावंडे झेपावले दूरचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट पाहायला मिळत आहेत. परंतु आता पंच एक्झॅक्टली आमच्याकडे इशारा पोचवत आहेत. सर कराले सर एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे.
रन्स कंप्लीट आहे की नाही ते चेक करायचंय रनआउट साठी. हॅलो हॅलो, तोपर्यंत आपण फोल्डिंग लावून घ्या प्लीज. भूमिक 11 चला निर्णय येईलच तुमच्यापर्यंत. आय थिंक रनआउटसाठी मात्र इथे पंचांनी कॉलिंग तर केलेली आहे, परंतु ज्यावेळी दुहेरीचा प्रयत्न केला त्यावेळी कैलास पाटील क्रॉपिंग क्रीज सोडली आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत. चला बॅटर तो नॉट आउट आहे आणि पंच रन्स 2 असतील. तर लक्ष असू द्या, पहा बॅटर बादही नाही, एकच धाव असेल आणि स्ट्राईक जे आहे ते मात्र कैलास पाटीलकडे असेल. चला 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉलमध्ये आता विजयासाठी 7 रनची गरज आहे. आणि जर सामना टाय झाला जयेश तर 1-1 पॉईंट दोन्ही टीमला दिले जाणार आहे. यस चला मॅच अगदी शेवटच्या मोमेंटला येऊन थांबलेले आहे. सामना चालू करा, सामना चालू करा. 5 बॉल शिल्लक 7 ची गरज आहे. जबरदस्त सामना आपण इथे पाहत आहोत. जयदुर्गा ब्लास्टर विपक्ष पाहिलं तर या ठिकाणी भूमिक 11 या 2 संघादरम्यान आजचा हा शेवटचा सामना आणि काय रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पोहोचलाय. हाय स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र पाहायला मिळतोय. चला कैलास पाटील स्ट्रायकिंगला आहेत तर गोलंदाज पुन्हा मात्र या ठिकाणी ईशान मार्गस्थ होतोय. राऊंड द विकेट मारा करतोय. 5 बॉल 7 ची गरज. पहिला बॉल इथे मात्र फेस करत असताना चांगला कव्हर ड्राईव्ह कैलास पाटीलच्या बॅटमधून एक धाव तिकडे मात्र जोडली गेली. आता स्ट्राईकला अमय पाटील आलाय. ज्या अमय पाटीलनं आतापर्यंत मारले 3 षटकार 4 षटकार आणि 4 बॉलमध्ये आता मात्र या ठिकाणी धावा जोडायच्या 6. जिंकेल कोण, भूमिक 11 की जयदुर्गा ब्लास्टर संघ. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इथे फटका मात्र पावशिका हॉर्सला उडवायचा होता परंतु चालला अलाउंग द कार्पेट मिड विकेटला थोडीशी मिस्टेक सत्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा पलून पूर्ण केल्या आणि आता मात्र समीकरणामध्ये पुन्हा चेंजेस पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज. आता मात्र पावशिका प्रेक्षक जे बसले होते ते मात्र आपल्या पायांवरती उभे आहेत आणि जर एखादी विकेट जर आली तर मात्र आपापल्या टासांवरती येऊ शकतात. ज्याप्रमाणे खेळ सध्या इथे सुरू आहे. 3 बॉल आणि कंपल्सरी तुम्हाला इथे 4 धावा जोडायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. हो उडवलाय आणि या ठिकाणी मॅच फिनिश. सामना जिंकला जयदुर्गा ब्लास्टर संघानं. खूप खूप अभिनंदन. संघाचे संघ मालक शेंदाजी पाटील, कैलासजी पाटील आणि हार्लक टीम भूमिक 11. काय फलंदाजी भूमिकच्या वतीने पाहायला मिळाली आणि या सामन्यातील देऊया आपण पुरस्कार प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर कैलास पाटील. 13 बॉल 24 धावा नॉट आउट आणि पावसाळ्यात गोलंदाजी करत असताना 5 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केला होता. अष्टमूल कामगिरी कैलासची आपण पाहिली आणि आपण देऊया आता मात्र संधी सुधा भाई यांना. नो प्रॉब्लेम. सर्व पिशे गावकरी मंडळांचे सर्वांचे यश पाटील इकडे बघा, सर्वांचे मनपूर्वक आभार. 1 नंबर सगळे. ऑर्डर नाही देणार. माझा तुम्ही कावात देणार काय बोलू. अग पोरी तू सपनात ये ना, तो जाऊ दे मान नाही आठवण.
पाणी भरलं बांधण भरलं पाणी मिरगांचा पडला ना श्रीकृष्णाच्या दौल्या गाया बाई मोया बैसल्या पाणी पिती शांत गवती आमच्या जन्या कासलावर मिळाला आशीर्वाद देती आमच्या पंकज नवऱ्याला आशीर्वाद देती. ऐका पिशे गावकरी मंडळी सर्व आहेत आपली बारीक पोरा सगळी आमच्या माझी काका बिका सगळी बापाच्या वयाची सर्वांचे अभिनंदन. आता कैलास पाटील ग्रामसेवक साहेब मॅन ऑफ द मॅच गेला या अक्का पिसा गे एन्जॉय करायची सर्वही. आजचा जसा खेळले तसा सगळे 8 वाजता इथं या. अक्का पिसा गेले का मला तर जाम बरा वाटला. मॅन ऑफ द मॅच देऊ ना माझ्या हां मॅन ऑफ द मॅच. अरे मीच बोलन तुम्ही नका बोलू. जे कोणी कॉमेंटेटर घरी पाठवा सकाळची 8 वाजता बोला त्यांना. हॅलो तरी आमचे गावचे अनिल दादा या इकडे तुमचे आजचे मॅन ऑफ द देव. अनिल दादा या. कोणला मॅन ऑफ द मॅच द्यायचे. हॅलो ए माई फोरीन ओपन बंद केला तर बोसऱ्यां गेला. हॅलो हॅलो अनिल साहेब अनिल दादा यांच्याकडून हॅलो अनिल दादा यांच्याकडून अमय पाटीलला मॅन ऑफ द मॅच देत आहेत.